श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. आज आपण स्वामींचा असाच एक चमत्कार पाहणार आहोत. अशीच त्यांची एक लीला पाहणार आहोत. तर अक्कलकोट जवळ केशी नावाचे एक गाव होते. त्या गावचा आप्पा पाटील हा स्वामींचा निस्सीम भक्त होता. स्वामी केसी गावात खूप वेळेला जात असत. गावात एक मारुतीचं देऊळ होतं. त्या देवळात स्वामींचा मुक्काम असे. एक दिवस फिरत फिरत स्वामी आप्पा पाटलाला भेटण्यासाठी म्हणून केशीला गेले आणि मारुतीच्या देवळात आले. पाटलाला स्वामी आल्याची बातमी कळली आणि धावत धावत तो देवळात आला. महाराजांबरोबर अनेक सेवेकरी होती. त्या सर्वांना पाटलाने सीधा दिला. स्वामींना नैवेद्य दाखवला, त्यांची मनोभावे आरती केली आणि तो स्वामींच्या शेजारी बसला. स्वामी आल्याची बातमी जवळच्या नळदुर्गेच्या मामलेदाराला कळली आणि तो स्वामींना भेटायला आला. त्याच्याबरोबर फौजदार सुद्धा आला. मामलेदाराने स्वामींना नमस्कार केला आणि म्हणाला, स्वामी तुम्ही आमच्या गावात चला. स्वामी चला म्हणाले की लहान घोडा घेऊन ये, म्हणजे मी येतो. मामलेदार हा वृत्तीने अत्यंत अहंकारी होता. स्वामींना खरे तर असे म्हणायचे होते की अहंकार कमी झाला की येऊ. मामलेदाराला स्वामींचा शब्दांचा अर्थच कळला नाही. मामलेदाराचा घोडा मोठा होता म्हणून त्याने फौजदाराला सांगितले की दुसरा लहान घोडा ताबडतोब घेऊन ये. फौजदाराला माहीत होते की पाटलाची घोडी लहान चणीची आहे. त्याने पाटलाच्या घरी जाऊन लहान घोडीला आणले आणि तिच्यावर खोगीर घालून स्वामींच्या समोर उभी केली. पाटील फौजदाराला म्हणाला, माझी घोडी कशाला देतोस? मी तुला एक सोडून 4 घोडे आणून देतो. फौजदाराला राग आला. त्याने पाटलाची घोडी परत दिली आणि मामलेदाराला पाटलाविरुद्ध सांगितले. मामलेदार चिडला. तो पाटलाला म्हणाला, तुला मस्ती आली आहे, तुझी खोड मोडतो. तुझ्या पायात 8 दिवसात बेड्या घालून खेचत आणतो. पाटलाला वाईट वाटले. त्याची काहीच चूक नव्हती. पाटलाने स्वामींना सारा वृत्तांत सांगितला. स्वामींना मामलेदाराचा भयंकर राग आला. ते म्हणाले, पाटला तुला तो काय बेड्या घालतो? 8 दिवसात मी त्याला सरळ करतो. स्वामी रागाने म्हणाले आणि 8 दिवसात मामलेदारावर फौजदारी खटला येऊन त्याला मुसक्या बांधून बाजारातून खेचत नेले. फौजदार स्वामींसमोर खोटे बोलला होता. त्याला सुद्धा बेड्या पडल्या. स्वामींनी आपल्या आप्पा पाटील नावाच्या परमभक्ताचे रक्षण अशा प्रकारे केले. आप्पा पाटील आता स्वामींच्या सेवेत अष्टप्रहर राहू लागला. स्वामींच्या दैवी सामर्थ्याची ताकद त्याने प्रत्यक्ष अनुभवली होती. तो स्वामींचा अजूनच निस्सीम भक्त बनला होता. अशा प्रकारे माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, फक्त संत संगतीतच भक्तांच्या आयुष्याला भगवंत दिशा सापडते. इतरांचे आयुष्य सीड फाटलेल्या जहाजासारखे प्रापंचिक भावसागरातून निरुद्देशपणे भरकटत राहते. त्याला शाश्वत किनारा कधी मिळतच नाही. संत फक्त आपली नामाची होडी शाश्वत अशा भगवंत किनाऱ्याला अलगदपणे लावतात. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात,
की संतची या गावी प्रेमाचा सुकाळ, नाही तळमळ दुःख लेश. संतची या गावी प्रेमाचा सुकाळ, नाही तळमळ दुःख क्लेश. अशा प्रकारे आपण आता स्वामींचा तारक मंत्र म्हणूया. कृपा तारक मंत्र म्हणूया स्वामींचा आपण. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वामीबळ पाठीसी नित्य आहे रे मना. प्रचंड स्वामीबळ पाठीसी नित्य आहे रे मना. अतर्क्य उदूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. अतर्क्य उदूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. अशक्य हि शक्य करतील स्वामी. थँक्यू स्वामी.